नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 7वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. आज आपण पाठ 7वा आजारी पडण्याचा प्रयोग या पाठाचा तिसरा भाग अभ्यासत आहोत. वेळ झाली आहे शब्दलेखनाची. तुम्ही तयार असालच. चला तर मग. माझा पहिला शब्द आहे ध्यानात. ध्यानात. दुसरा शब्द आहे कॉलेजात. 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 तिसरा शब्द आहे पुष्कळ. 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 चौथा शब्द आहे ऐट. ऐट. ऐट म्हणजे रुबाब. आणि पाचवा शब्द आहे नाखुशी. 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 मला वाटतं शब्दलेखन झालं असेल. पुन्हा एकदा सगळ्या शब्दांचं उच्चारण करून सांगते, तुम्ही नीट चेक करा. पहिला शब्द होता ध्यानात. दुसरा शब्द कॉलेजात. तिसरा शब्द पुष्कळ. चौथा शब्द ऐट. आणि पाचवा शब्द नाखुशी. नेहमीप्रमाणे शब्दलेखनाची उत्तरं आपण शेवटी पाहणार आहोत. आता आपण पुढील प्रश्नांकडे वळूया. दुसऱ्या भागामध्ये आपण प्रश्न पहिला सोडवून घेतला होता. आता आपण प्रश्न दुसरा पाहतोय. प्रश्न दुसरा आहे कोण कोणास म्हणाले ते लिहा. त्यातलं पहिलं वाक्य आहे मला बरं वाटत नाही हो, मलाही औषध हवं आहे. कोण म्हणाला असं? मुलगा म्हणाला. कोणाला म्हणाला? डॉक्टरांना म्हणाला. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे, लिहायची घाई करू नका, लिहून देणार आहे. आता पहिल्यांदा आपण सोडवूया आणि मग पुढे जाऊया. दुसरा प्रश्न आहे आहा आपल्यालाही स्वतंत्र बाटली मिळायची तर एकूण. असं कोण म्हणाला? मुलगा म्हणाला. कोणाशी म्हणाला? स्वतःशीच म्हणालाय. तिसरा प्रश्न आहे डॉक्टर इंजेक्शन द्या बरं का. कोण म्हणतोय? मुलगा. कोणाला म्हणाला? डॉक्टरांना. ज्यावेळी मी उत्तरं डिस्कस करते त्यावेळेला तुम्ही सुद्धा स्वतःशीच बोलायला लागा, म्हणजे उत्तरं तुम्हाला सुद्धा समजतील. ठीक आहे. चौथा प्रश्न, तुम्हाला ऑपरेशन करता येतं का हो डॉक्टर? कोण म्हणाले? मुलगा म्हणालाय. कोणाला म्हणाला? डॉक्टरांना म्हणाला. ठीक आहे. चला आता आपण उत्तरं लिहून घेऊया. चला लिहा बरं. प्रश्न दुसरा, कोण कोणास म्हणाले ते लिहा. पहिलं आहे मला बरं वाटत नाही हो, मलाही औषध हवं आहे. कोण म्हणाला? मुलगा. कोणाला म्हणाला? डॉक्टरांना. लिहा. झालं लिहून. आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळा. दुसरा प्रश्न आहे आहा आपल्यालाही स्वतंत्र बाटली मिळायची तर एकूण. कोण म्हणाला असं? मुलगा म्हणाला. कोणाशी म्हणाला? स्वतःशीच म्हणालाय. ठीक आहे. लिहून घ्या. झालं.
चला आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. डॉक्टर इंजेक्शन द्या बरं का. कोण म्हणालं? मुलगा म्हणाला. कोणाला म्हणाला? डॉक्टरांना. झालं लिहून? चौथ्या प्रश्नाकडे वळूया. तुम्हाला ऑपरेशन करता येतं का हो डॉक्टर? कोण म्हणाला असं? मुलगा. कोणाला म्हणाला? डॉक्टरांना. लिहून घ्या. चला जाऊया पुढच्या स्लाइडवर. प्रश्न तिसरा, केव्हा ते लिहा. प्रश्न विचारलाय, पाठातील मुलाला घरच्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे वाटू लागले. केव्हा असं वाटू लागलं? बघा बरं काय उत्तर असेल. तर ज्या वेळेला घरातील मंडळी काय पडत? आजारी पडत आणि औषध म्हणून काय खात? चांगले चांगले पदार्थ खात असत, तेव्हा पाठातील मुलाला घरच्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे वाटू लागले. बरोबर ना? आता दुसरा प्रश्न बघूया. मुलाने डॉक्टरांकडून औषध आणायचेच असे ठरवले. केव्हा ठरवलं असं? तर मुलाच्या वाटणीला कोणतंच आजारपण येत नव्हतं आणि आजारपणातली मजा त्याला काही लुटता येत नव्हती, तेव्हा त्याने डॉक्टरांकडून औषध आणायचेच असे ठरवले. समजतंय ना उत्तर? चला आता पहिली दोन उत्तरं लिहून घ्या, मग आपण पुढच्या प्रश्नांकडे वळूया. पाठातील मुलाला घरच्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे वाटू लागले. उत्तर लिहा. काय येणार उत्तर? घरातील, लिहून घ्या, घरातील मंडळी आजारी पडत व औषध म्हणून चांगले पदार्थ खात असत. स्वल्पविराम तेव्हा पाठातील मुलाला घरच्यांच्या दुःखात सहभागी व्हावे स्वल्पविराम असे वाटू लागले. झालं. आता पुढच्या उत्तराकडे जाऊया. मुलाने डॉक्टरांकडून औषध आणायचेच असे ठरवले. केव्हा ते लिहा. लिहा उत्तराच्या ठिकाणी मुलाच्या वाटणीला कोणतेच
आजारपण येत नव्हते. व आजारपणातली मजा लुटता येत नव्हती. स्वल्पविराम तेव्हा त्याने डॉक्टरांकडून औषध आणायचेच स्वल्पविराम असे ठरवले. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम द्या. झालं. चला आता आपण पुढच्या प्रश्नांकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे, मुलाला धन्य धन्य झाल्यासारखं वाटलं. का बरं धन्य झाल्यासारखं वाटलं? तर डॉक्टरांनी जेव्हा खोलीत नेऊन मुलाला तपासलं आणि गळ्यातली नळी कुठे लावली, छातीवर लावून त्या मुलाची जीभ बघितली, बरोबर, तेव्हा मुलाला धन्य धन्य झाल्यासारखं वाटलं. आता चौथा प्रश्न काय आहे, डॉक्टरांचे बोलणे ऐकून मुलाची निराशा झाली. का बरं निराशा झाली त्याची? डॉक्टरांनी काय सांगितलं, तुझी तब्येत ठणठणीत आहे, ठीक आहे, तुला काही औषध नाहीये, पळ घरी जा, असं जेव्हा डॉक्टर म्हणाले तेव्हा डॉक्टरांचे बोलणे ऐकून मुलाची निराशा झाली. चला आता आपण उत्तरं लिहून घेऊयात. चला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहून घ्या. डॉक्टरांनी जेव्हा खोलीत नेऊन मुलाला तपासले, डॉक्टरांनी जेव्हा खोलीत नेऊन मुलाला तपासले व गळ्यातली नळी छातीवर लावून जीभ बघितली, स्वल्पविराम तेव्हा मुलाला धन्य धन्य झाल्यासारखे
वाटले. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम द्यायचा आहे. झालं लिहून? चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. चौथा प्रश्न आहे, डॉक्टरांचे बोलणे ऐकून मुलाची निराशा झाली. केव्हा निराशा झाली? तर उत्तर लिहायला सुरुवात करा. तुझी तब्येत ठणठणीत आहे. तुझी तब्येत ठणठणीत आहे. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. औषध काही नाही. पूर्णविराम. पळ जा घरी. स्वल्पविराम. असे जेव्हा डॉक्टर म्हणाले कॉमा तेव्हा डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून मुलाची निराशा झाली. आता या उत्तरामध्ये एक दुरुस्ती करायची आहे. तुझी तब्येत ठणठणीत आहे ना, तिथेच सिंगल इन्व्हर्टेड कॉमा करा. तुझी हा शब्द दिसतोय तुम्हाला, तिथे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा करा. कारण तुझी तब्येत ठणठणीत आहे, औषध काही नाही, पळ जा घरी. इथे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट झालेला आहे. बरोबर? इथे हा सिंगल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट झालाय, म्हणून इथे सुरुवात करायची सिंगल इन्व्हर्टेड कॉमाला. बरोबर? मला वाटतं उत्तर समजलं असेल आणि लिहूनही झालं असेल. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न चौथा, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे, कोणती दुखणी आपल्या वाटणीला यावी असे मुलाला वाटते. कुठली दुखणी आपल्या वाटणीला यावी असं मुलाला वाटतं? तर थंडी, ताप, खोकला, पडसे, पोटदुखी, डोकेदुखी यापैकी काहीतरी दुखणी आपल्या वाटणीला यावी असे मुलाला वाटते. म्हणजे मोठी दुखणी नाही तर छोटी दुखणी. आता दुसरा प्रश्न आहे, घरातल्या माणसांवर मुलगा का चिडला? का बरं चिडला होता? कारण जे पदार्थ घरातील माणसं आजारी म्हणून खात असत
ते पदार्थ मुलाला काय होते, वर्ज्य होते, बंद होते. आणि त्यांचा हा स्वार्थीपणा बघून मुलगा चिडलेला आहे, कारण त्याला त्याचा आस्वाद घेता येत नाहीये. म्हणून चला लिहून घ्या. थंडी ताप, स्वल्पविराम, खोकला, स्वल्पविराम, पडसे, पडसे. पडसे नंतर हा पोटदुखी शब्द ऍड करा. पडसे नंतर कॉमा द्या, स्वल्पविराम, आणि लिहा पोटदुखी. बघा मी हायलायटर फिरवते, तो शब्द जो आहे ना, लेझर फिरवते मी ते, पोटदुखी. तर हा शब्द पडसे नंतर कॉमा टाकून ऍड करा. पोटदुखी, कॉमा, डोकेदुखी, पडसे नंतर कॉमा, मग पोटदुखी, मग कॉमा आणि डोकेदुखी. आता इकडे परत कंटिन्यू करायचंय. यांपैकी यावर अनुस्वार आहेत, कारण का 4 ते 5 आजार आपण इकडे दिलेले आहेत, ते अनेक आहेत, म्हणून यांपैकी येईल. यावर अनुस्वार. यांपैकी काहीतरी दुखणी आपल्या वाटणीला यावी, कॉमा, असे मुलाला वाटते. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम द्यायचा आहे. झालं उत्तर. आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहायचंय. घरातल्या माणसांवर मुलगा का चिडला? तर उत्तर आहे, जे पदार्थ घरातील माणसं, आता एकच माणूस नाहीये, 3 ते 4 जण आहेत, आई, बाबा, ताई, दादा, म्हणून सवर अनुस्वार आहे. घरात ती माणसं आजारी म्हणून खात असत, ते मुलाला वर्ज्य होते. वर्ज्य होते म्हणजे मुलाला खायला मिळत नसे किंवा बंद होतं, त्याला खायला देत नसत, कारण ते फक्त कोणाचं खाणं होतं, आजारी लोक होतं त्यांचं खाणं होतं ते. मुलाला वर्ज्य होते. वर्ज्य शब्द नीट बघून लिहा.
झालं, वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. त्यांचा हा स्वार्थीपणा, स्वार्थीपणा अर्धा स व ला लावायचा आहे. स्वा आणि थ ला दुसरी वेलांटी आणि रफार पण येणार आहे. स्वार्थीपणा पाहून मुलगा चिडला. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम द्यायचंय. झालं. चला आता दुसऱ्या स्लाइडवर जाऊया. मुलाला दवाखान्यात गेल्यावर बरे का वाटले? का बरं त्याला बरं वाटलं? कारण का तर दवाखान्यात गर्दी असल्यावर मुलाला बराच वेळ तिथं बसता येतं आणि म्हणून त्याला दवाखान्यात गेल्यावर बरं वाटलं. आता पुढचा प्रश्न आहे, मुलाला कोणाचा अतिशय हेवा वाटत होता? कोणाचा हेवा वाटत होता त्याला? तर डॉक्टरकडील कणहत व इंजेक्शन घेऊन बसलेली लोक, तसेच दंडावरल्या पिवळ्या डागाकडे मोठ्या फुशारकीने पाहणाऱ्यांना पाहून मुलाला हेवा वाटत होता. ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया. ह्याची उत्तरं तुम्हाला नंतर लिहून देईन, कारण वेळ संपत चाललेली आहे. आता वेळ झालेली आहे शब्दलेखन पाहण्याची. चला तर मग शब्दांकडे वळूया. पहिला शब्द होता ध्यानात. अर्धा ध धनुष्यातला य ला जोडायचा होता आणि त्याला का ना ध्या, ध्यानात. मला वाटतं एव्हाना तुमचे शब्द सगळे बरोबर येत असतील, बरोबर ना? आणि आज तर एकदम सोपे शब्द होते. चला दुसरा शब्द पाहूया, कॉलेजात. क ला का ना का, त्याच्यावर ऑ, ऑचा म्हणजे अर्धचंद्र, बरोबर? कॉलेजात. कधी कधी ज आणि जा, ज आणि ज असं प्रोनाउन्सिएशन केलं जातं, ते मी नंतर तुम्हाला सांगेन केव्हा तरी. हां, आता काय म्हणायचं? कॉलेजात, जात, कॉलेज जात नाही, कॉलेजात. आता तिसरा आहे पुष्कळ. पुष्कळ नाही म्हटलं मी, पुष्कळ म्हटलं. पु शब्द अलगत म्हटला म्हणून त्याचा पहिला उकार आणि षटकोणातला अर्धा क ला जोडायचा होता. पुष्कळ. बऱ्याचदा मुलं ळ आणि ल मध्ये गल्लत करत असतात. उच्चारण स्पष्ट असलं पाहिजे आणि ल केव्हा आणि ळ केव्हा ते कळलं पाहिजे प्रोनाउन्सिएशन नुसार. ठीक. चौथं होतं ऐट. एट नाही म्हणायचा, ऐट. ए असतो त्याच्या डोक्यावर मात्रा नसते, हा ऐ आहे, ऐट. ऐट म्हणजे रुबाब किंवा तोरा या अर्थाने आहे, म्हणून ए वर एक मात्रा येईल. ए वर दोन मात्रा येतात का कधी? नाही ना. ए वर दोन कधी मात्रा नसतात, एवढं लक्षात ठेवा. आणि शेवटचा शब्द आहे नाखुशी. नाखुशी नाही म्हटलं मी, नाखुशी म्हणतो. तर खू हा शब्द मी अलगत म्हटला होता आणि म्हणून खूचा उकार जो आहे हा पहिला आहे आणि नाखुशी ई म्हटलं म्हणून शीची वेलांटी दुसरी आहे. बरोबर? मला वाटतं सगळ्यांचे सगळेच शब्द बरोबर असतीलच. आता आपण उर्वरित भाग जो आहे प्रश्न चौथ्याचा तिसरा आणि चौथा प्रश्न पुढच्या भागात लिहून घेऊया. तोपर्यंत सगळ्यांची वर्कबुक कंप्लीट असली पाहिजेत, कारण आता युनिट टेस्ट फर्स्ट सेमिस्टर येत चाललेली आहे. फर्स्ट सेमिस्टरचा पोर्शन तुम्हाला माहिती असेल. एकूण किती लेसन आहेत?
माहिती आहेत का? 7 लेसन आहेत तुम्हाला, बरोबर? त्या 7 लेसनमध्ये कुठल्याही पाठाचं काहीही विचारलं जाईल, आतून स्टडी करायचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, माझ्या अंगणात आणि गोपाळचे शौर्य ही कविता आणि तो पाठ तो येणार नाही, पण त्यांचं वर्कबुकमध्ये जे जे दिलेलं आहे ग्रामर पाठ वगैरे तो सगळा अभ्यासायला आहे. त्या दृष्टीने तयारी करा, लेखनाचा सराव करा. ठीक? थँक यू.